Hello guys, in this lecture we will start our next question, pricing methods. Okay, आपण प्रोडक्टची प्राइस कशी चार्ज करू यासाठी काही मेथड्स दिलेले आहेत. त्या बेसवरती आपण हा क्वेश्चन लर्न करणार आहोत. So there are several methods of pricing product in the market. While selecting the method of fixing price, a marketer must consider the factors affecting pricing. ओके, जसं आपण म्हटलं की ह्या वेगवेगळ्या ज्या मेथड्स आपण लर्न करणार आहोत त्या यूज करण्याच्या आधी आपण पहिला जो क्वेश्चन बघितला फॅक्टर्स अफेक्टिंग प्राइसिंग तो आधी कन्सिडर करावा लागतो, राईट. अँड देन वी विल चूज द मेथड्स ऑफ प्राइसिंग. म्हणजे आधी आपण काय चूज करू, फॅक्टरचा स्टडी करू अँड देन डिसाइड मेथड्स ऑफ प्राइसिंग. द प्राइसिंग मेथड्स कॅन बी ब्रॉडली डिवाइडेड इनटू टू ग्रुप, कॉस्ट and market. So the cost oriented method काय आहेत बघू, जिथे आपण जास्तीत जास्त कॉस्टला इम्पॉर्टन्स देतो, कॉस्ट कशी रिकव्हर करता येईल याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन असतं. सो बिकॉज ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड द बेस फॉर पॉसिबल प्राइस रेंज, सम फर्म मे कन्सिडर कॉस्ट ओरिएंटेड मेथड टू फिक्स प्राइस. सो फर्स्ट इज द कॉस्ट प्लस प्राइसिंग. फर्स्ट मेथड आहे कॉस्ट प्लस प्राइसिंग. In fixing the price, the company consider the cost of product and the profit margin. It's very oldest methods of pricing. असं म्हणायला हरकत नाही, कारण आपण कोणतीही प्राइस चार्ज करताना फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर प्रोडक्ट कॉस्ट. नोटीस बघा, cost plus pricing. So in this fixed price, the company consider the cost of product and the profit margin. The profit margin is calculated on the base of cost of product. Okay, जसं cost of production किती आलेला आहे याच्यावरून आपण प्रोडक्टची प्राइस ही डिसाइड करणार आहोत. The profit is added to the cost to arrive at a selling price. So याचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट मार्जिन. आणि बेसिकली तुम्ही अकाउंटिंग मध्ये सुद्धा लर्न केलं असेल, सेलिंग प्राइस 100 असते, देन 25% आपण काय करतो प्रॉफिट मार्जिन त्यावरती चार्ज करतो. इज इट क्लिअर? सेकंड, मार्कअप प्राइसिंग. Markup pricing is a variation of cost plus pricing. Okay, markup pricing is a variation of cost plus pricing. Markup or profit is calculated as a percentage on the selling price and not as a percentage of the cost price. Okay, आधी तुम्ही सेलिंग प्राइस डिसाइड करताय आणि स्पेसिफिक पर्सेंटेज काय करणार आहात तुम्ही इथे चार्ज करणार आहात as on a profit or price. So most firm that use cost oriented method use markup pricing. म्हणजे जेव्हा कंपनी कॉस्ट ओरिएंटेडला इम्पॉर्टन्स देते that time most of the company prefer markup pricing. Markup pricing मध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं, here company decide a specific percentage आणि त्या पर्सेंटेज नुसार काय केली जाते तर प्राइस ही डिसाइड केली जाते. ओके, सो पर्सेंटेज हे महत्वाचं आहे, but percentage on selling price, not the cost price. Okay, percentage हे selling price वरती तुम्ही काय करता डिसाइड कराल आणि तितकी व्हॅल्यू ही प्राइस ची चार्ज कराल. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 3, ब्रेक इवन प्राइसिंग. ब्रेक इवन आय थिंक सो ब्रेक इवन पॉइंट और ब्रेक इवन प्राइसिंग. ब्रेक इवन पॉइंट माहिती आहे ना तुम्हाला? काय सांगा? नो हा, इकॉनॉमिक्स मध्ये अँड कॉस्टिंग मध्ये सुद्धा लर्न केलं असेल ब्रेक इवन अनालिसिस, ब्रेक इवन पॉइंट. Break even point or break even pricing, that means here we concentrate on no profit no loss. Center loss, right? That means no profit no loss. So in this case the firm determine the level of sale needed to cover all the relevant fixed and variable cost. ओके, तुम्ही अशी प्राइस इथे चार्ज करत आहात जेणेकरून तुमची व्हेरिएबल कॉस्ट अँड फिक्स्ड कॉस्ट ही रिकव्हर झाली पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. Okay, so the firm determine the level of sale needed to cover all the relevant fixed and variable cost.
The break-even price is that price at which the sales revenue is equal to cost of goods sold. Okay, equal to underline that. The break-even price is the price at which the sale revenue is equal to the cost of goods sold. Is cost of goods sold. Into bracket मध्ये मेन्शन करा no profit no loss. म्हणजेच पुढे सांगितलेलं आहे in other word there is neither profit nor loss. Neither profit nor loss. Clear? Break even pricing. इथे तुमचं इंटेन्शन असतं की फिक्स कॉस्ट व्हेरिएबल कॉस्ट रिकव्हर झाली पाहिजे. दॅट्स इट. भलेही प्रॉफिट नाही झाला तरी चालेल, पण आधी तुम्ही जी कॉस्ट इंट्रोड्यूस केलेली आहे ती रिकव्हर होणं महत्वाचं असतं. नेक्स्ट प्राइसिंग, टार्गेट रिटर्न प्राइसिंग. टार्गेट रिटर्न प्राइसिंग. So in this case, the firm set price in order to achieve a particular level of return on investment. The target return price can be calculated a specific formula like target return price of total cost plus desired percentage of return on investment into investment. Okay, return on investment into investment, that means total sale in unit. या फॉर्म्युला नुसार काय केली जाते तर तुम्ही प्राइसिंग ही चार्ज करू शकता. सिंपल लक्षात ठेवा, टार्गेट रिटर्न प्राइसिंग मध्ये तुम्ही एक टार्गेट तुमचं सिलेक्ट करताय आणि ते टार्गेट कसं रिकव्हर करता येईल यावरून तुम्ही प्राइस डिसाइड करता. ओके, सो हियर फर्स्ट ऑफ ऑल ऑर्गनायझेशन डिसाइड टार्गेट. ओके, तुमचं टार्गेट काय आहे हे डिसाइड करा आणि देन वी विल ऑर्गनायझेशन विल चार्ज प्राइस ऍज पर द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करून प्राइस चार्ज केली जाते. नेक्स्ट, मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. मार्जिनल पण तुम्ही ऑलरेडी लर्न केली असेल इकॉनॉमिक्स मध्ये, राइट? मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग. द मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग टेक्निक मेक अ डिस्टिंक्शन बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. ओके, मार्जिनल कॉस्ट मध्ये काय आहे डिफरन्स बिटवीन फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. So variable cost vary with the level of output and the fixed cost remain the same irrespective of output during the certain period. म्हणजे काही वेळा फिक्स्ड कॉस्ट ही कशी असणार आहे, फिक्स असेल. ओके, दॅट मीन्स रिमेन द सेम irrespective of the output during the certain period. However, fixed cost can increase if the firm exceed given level of production capacity. फिक्स्ड कॉस्ट आता माहिती आहे तुम्हाला की जिथे एक्सपेंडिचर हे जास्त आपले काय असणार आहेत तर एक्सपेक्टेड असतात, जास्त येतात. दॅट्स व्हाय हियर सेड फिक्स्ड कॉस्ट कॅन बी इनक्रीज इफ अ फर्म एक्सीड गिवन लेवल ऑफ प्रोडक्शन कॅपॅसिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल कंपनीने मशिनरी एखादी इंट्रोड्यूस केलेली आहे, एखादी बिल्डिंग इंट्रोड्यूस केली, एखादी फर्निचर इंट्रोड्यूस केली. यासाठी कंपनी काय करेल, कंपनी स्पेंड ह्यूज अमाउंट ऑन स्पेसिफिक थिंग, म्हणजे तुमची प्रोडक्शन कॅपॅसिटी इथे इनक्रीज होणार आहे. ओके, सो सिंपल काय लक्षात ठेवा, मार्जिनल कॉस्ट प्राइसिंग मीन्स हियर कंपनी कन्सिडर फिक्स्ड कॉस्ट अँड व्हेरिएबल कॉस्ट. ओके, अँड देअर आउटपुट, आणि त्यांचे जे काही आउटपुट आहे ते. फिक्स्ड कॉस्ट वरती त्यांनी ह्यूज इन्व्हेस्टमेंट स्पेंड केली असेल, प्रोडक्शन कॅपॅसिटी इनक्रीज होईल, प्रोडक्टची प्राइस सुद्धा इनक्रीज, वाईस वर्सा. Early cash recovery pricing. Early cash recovery pricing. Some firm may fix a price to realize early recovery of investment involved. When market forecast suggests that life of the market is likely to be short, such as in the case of fashion related product or technology sensitive product. Such a pricing can also be used when a firm anticipated that large firm may enter to market and near future with its lower pricing. Basic thing, early cash recovery pricing मध्ये आपण काय आपली इमेज असते किंवा काय इंटेन्शन असतं
जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे, जी आपली इनपुट आहे, ही इझिली रिकवर झाली पाहिजे. हे आपलं इंटेन्शन आहे त्यामागचं. ओके, जी आपली इन्व्हेस्टमेंट आहे, जी आपली इनपुट आहे, ती इझिली रिकवर झाली पाहिजे आणि कमी टाइम मध्ये रिकवर झाली पाहिजे. त्यासाठी आपण जसं मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये पेबॅक पिरियड वगैरे बघितले इन अकाउंटिंग. ओके, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मेथड बघितली. सेम त्याच पद्धतीने आपण इथे काय करतो, आपलं इंटेन्शन काय आहे, कारण कधीही फॅशन चेंज होऊ शकते, कधीही टेक्नॉलॉजी चेंज होऊ शकते. त्या इंटेन्शनने आपण ही प्राइसिंग मेथड काय करतो तर चूज करतो. So, forcing existing firm to exit. In such a situation, firm may fix a price level which would maximum short-term revenue and reduce the firm medium-term risk. Okay, firm may fix a price level. इथून जरी मेन्शन केलं तरी चालेल. Firm may fix a price level which would maximum short-term revenue and reduce the firm medium-term risk. रिस्क तुमची रिड्यूस झाली पाहिजे, जी मीडियम टर्म वरती आहे, अँड शॉर्ट टर्म वरती तुम्हाला रेव्हेन्यू हा मॅक्सिमम मिळायला हवा. त्या इंटेन्शनने तुम्ही ही प्राइसिंग मेथड चूज करता. आता इथे आणखी काय सांगितलं जातं, तर तुमचं प्रोडक्ट असं आहे जे फ्युचर मध्ये जर फॅशन चेंज झाली किंवा डिमांड चेंज झाली तर त्याचा इन्फ्लुएन्स तुमच्या या प्रोडक्ट वरती होतो. फॉर एक्झाम्पल, तुमचं प्रोडक्ट क्लोथिंगशी रिलेटेड आहे. ओके, तुमचं प्रोडक्ट फूडशी रिलेटेड आहे. दॅट टाइम आपलं इंटेन्शन काय आहे की करंट मध्येच आपली प्राइस आहे ती रिकवर झाली पाहिजे. इज इट क्लिअर? नेक्स्ट, प्राइसिंग मार्केट ओरिएंटेड मेथड. आता इथे तुम्ही मार्केट ट्रेंड लक्षात घेऊन काय करताय, प्राइसिंग विल बी चार्ज. आधीच्या पार्ट मध्ये आपण कुठे कॉन्सन्ट्रेट केलं होतं, कॉस्ट वरती. कॉस्ट कशी रिकवर करता येईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं होतं. इथे आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत मार्केट ट्रेंड और मार्केट ओरिएंटेशन. सो फर्स्ट इज अ गोइंग रेट प्राइसिंग. गोइंग रेट प्राइसिंग. In this case, the benchmark for setting price is the price set by the major competitors. If a major competitor charge its high price and vice versa. म्हणजे जसं आपण एक्सटर्नल फॅक्टर मध्ये बघितले पॉइंट. सपोज डिग्री ऑफ कॉम्पिटिशन जर हाय असेल, दॅट टाइम ऑर्गनायझेशन विल बी चार्ज हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट अँड वाइस वर्सा. सेम आपण इथेही काय करतो, गोइंग रेट प्राइसिंग मध्ये. हियर फर्स्ट ऑफ ऑल वी विल कन्सिडर कॉम्पिटिटर्स प्राइसिंग रेट अँड देन डिटरमाइन आवर प्रोडक्ट प्राइस. सिंपल. इज इट क्लिअर? Is it clear? Next, जे डिमांड वगैरे ओके नंतर, आधी तुम्ही कॉम्पिटिटर्सला इम्पॉर्टन्स देता. डिफरन्शिएटेड प्राइसिंग. डिफरन्शिएटेड प्राइसिंग. Firm may charge different price for the same product or services. ओके, तुम्ही काय करता, आता इथे वेगवेगळ्या कंझ्युमर कडून तुम्ही वेगवेगळी वेगवेगळी प्राइस ही चार्ज करता. बट तुमचं प्रोडक्ट हे कसं आहे, सेम आहे. एक्झाम्पल सांगा. एक्झाम्पल सांगा बरं. तुमचं प्रोडक्ट सेम आहे बट तुम्ही वेगवेगळ्या कंझ्युमर कडून डिफरंट प्राइस चार्ज करा. बरेच एक्झाम्पल सांगता येतील. मार्केटमध्ये बघा. व्हेरी गुड. क्लोथिंगचं एक्झाम्पल सांगू शकताय. क्लोथिंग मध्ये तर तुम्हाला ही प्राइसिंग मेथड डेफिनेटली बघायला मिळते. तिथे आपण काय करतो, आपले प्रोडक्ट सेम आहे बट वी विल चार्ज डिफरंट प्राइसिंग फ्रॉम डिफरंट कस्टमर. ओके, फक्त फर्स्ट सेंटेन्स ऍड केला तरी चालेल. कस्टमर सेगमेंट प्राइसिंग अँड टाइम प्राइसिंग असं त्याचं अगेन बायफर्केशन केलेलं आहे. That means when different customer group are charged different price for the same product depending upon size, order, payment term, etc. जसं आपण सांगितलं, साइज वरती सुद्धा प्रोडक्टची प्राइस चेंज होते. जसं क्लोथिंग मध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो. टर्म्स ऑफ पेमेंट म्हणजे जर तुम्ही क्रेडिट वरती एखादं प्रोडक्ट परचेस केलं, that time also organization will charge high price and vice versa. Time pricing.
when different prices are charged for the same product or services at different timing or season. For example, सांगा. किंवा जरी आता तुम्ही एक्झाम्पल घेतलं अम्ब्रेला, रेनकोट, आता परचेस करायला गेल्यानंतर त्याची प्राइस हाय नसणार आहे, रिझनेबल असणार आहे, आणि सीझन मध्ये गेलं तर त्याची प्राइस थोडीशी हाय असणार. सिंपल. ओके. नेक्स्ट, रिसिव्ड व्हॅल्यू प्राइसिंग. some spelling mistake, guys. Received value pricing. A good number of firms fix the price of their goods and services on the basis of customer perceived value. Okay. Received value pricing मध्ये here first of all we consider consumer perception value or consumer perceived value. They consider customer perceived value as the primary factor for fixing the price and the firm cost the secondary. Doesn't matter की तुमच्या प्रोडक्टची कॉस्ट काय आहे, but obviously practically आधी आपण कॉस्ट कन्सिडर करतो and then we will charge price. कारण आपलं इंटेन्शन काय आहे की मिनिमम प्रॉफिट तरी त्यामधून रिकव्हर झाला पाहिजे. पण परसेप्शन म्हणजे काय? सपोज जसं आता आपण सांगितलेलं आहे की ऍपलने एखादं प्रोडक्ट काय केलं, इंट्रोड्यूस केलं मार्केटमध्ये, पण त्याची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इट्स रिजनेबल, बट आपली परसिव्ह व्हॅल्यू काय आहे रिगार्डिंग ऍपल? यस, दॅट टाइम कंपनी विल चार्ज व्हेरी हाय प्राइस ऑफ द प्रोडक्ट. सिंपल. क्लिअर? आपल्या परसेप्शन वरून ते डिसाइड करतात की प्राइस कशी चार्ज करायची. नेक्स्ट, सील्ड बीड प्राइसिंग. Sealed bid pricing. In this case, the buyer expects the lower possible price and the seller is expected to provide the best possible quotation or addendum. If a firm wants to win a contract, then it has to submit lower price bid. Sorry. For this purpose, the firm has to anticipate the pricing policy of the competitors and decide the price offer. आता इथे तुम्हाला प्राइस ऑफर केल्या जातात. सिंपल लक्षात ठेवायचं. परचेसरचं इंटेन्शन काय आहे इथे सील्ड बीड मध्ये की कमीत कमी प्राइस मध्ये मला ते प्रोडक्ट मिळावं, आणि सेलरचं इंटेन्शन काय आहे? सेलर म्हणतो ओके रिजनेबल प्राइस मध्ये मी प्रोडक्ट हे सेल करेन, पण त्याने ऑफर केलेले आहेत काही प्राइसिंगचे रेट, आणि मग काय होणार आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होईल. तर सपोज तुम्ही मला वाटतं ह्याच्यामध्ये लर्न केलं असेल लॉ मध्ये कॉन्ट्रॅक्टचे टाइप्स असतात. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे, त्याच्यानंतर स्टीप कॉन्ट्रॅक्ट आहे, बरेचसेच आहेत की गुड्स ऍक्ट मध्ये असावेत ते सगळे. म्हणजे तुम्ही प्रोडक्ट कधी सेल करणार आहात याच्यावरती काय केल्या जातात ते कॉन्ट्रॅक्ट केले जातात. सपोज तुमचं प्रोडक्ट इमिजिएटली सेल होणार असेल तर त्यावेळी तुमची प्राइसिंग स्ट्रॅटेजी डिफरंट असते. सपोज तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आत्ता केलेला आहे पण तुमचं सेलिंग सिच्युएशन जे आहे ही इन फ्युचर मध्ये येईल, दॅट टाइम कंपनी विल चार्ज डिफरंट प्राइसिंग. ओके. सो त्यावेळी सेल्ड बीड प्राइसिंग मेथड यूज केली जाते. क्लिअर? नेक्स्ट, demand backward pricing. Demand backward pricing. In this method, a firm set a price by starting with the estimate price consumer. In this method, a firm set a price by starting with the estimate price consumer will pay and they working backward the retail and wholesaler margin. ओके. म्हणजे इथे तुमच्या प्रोडक्ट मध्ये काय इन्क्लूड असणार आहे? होलसेलर आणि रिटेलरचं मार्जिन इन्क्लूड असेल. दॅट्स. फॉर एक्झाम्पल दिलेला आहे, द मार्केटर अराइव ऍट लिस्ट प्राइस विच द कंझ्युमर वुड पे.
and then the reseller, wholesaler and retailer margin are subtracted and the result indicates the manufacturing price. म्हणजे जर सपोज जसं म्हणतो ना आपण चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन तुमचं काय आहे याच्यावरून सुद्धा प्रोडक्टची प्राइस डिसाइड होते. सपोज जर चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन शॉर्टर असेल, डायरेक्ट असेल, कंपनी चार्ज व्हेरी लो प्राइस, तसं आपण काल सांगितलं. आणि जर इथे होलसेलर रिटेलर आले तर त्यांचं मार्जिन कुठेतरी ऍड असतं, दॅट टाइम प्रोडक्टची प्राइस ही हाय होते. ओके, हा लास्ट क्वेश्चन आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.